थर्ड डिग्री वगैरे जे काही म्हणतात पोलिसी खाक्या वगैरे जो दाखवला जातो आणि त्यानंतर आरोपी असा पोपटासारखा बोलू लागतो आणि मग जेव्हा असा हा रट्टा पडला की मग पोपट बोलू लागले तर कदाचित अजून काहीतरी भयानक आणि अजून काहीतरी विस्फोटक असं त्यांच्या जबान्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो नमस्कार. नाशिकच्या TCS मधलं जे प्रकरण झालं होतं, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद, या प्रकरणानंतर त्या सगळ्या गोष्टींमागची जी मास्टर माइंड म्हणवली जात होती किंवा जिनं TCS मधल्या हिंदू पोरींना बाटवण्याचे उद्योग करण्यात हिरिरीनं भाग घेतला होता आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला कशा पद्धतीनं तिचं प्रॉपर ब्रेन वॉशिंग करू शकते याचं उत्तम उदाहरण त्या घटनेनंतर आपल्या समोर आलं होतं. आणि त्या सगळ्या प्रकरणातली खलनायिका म्हणून जिला आपण पाहत होतो ती निदा खान, TCSची HR एक्झिक्युटिव्ह. आता बऱ्याच लोकांनी ती HR एक्झिक्युटिव्ह नव्हती, साधी टेलिकॉलर होती, अशा पद्धतीच्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण आता खरं काय ते कळेल आपल्याला. तिला अटक झाली आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतोय मी. आता ही अटक होण्याआधीचा जो काही कालखंड होता, जवळपास 1.5 महिने ही बाया फरार होती. नाशिकमध्ये हे कांड घडलं आणि या गोष्टी जशा चव्हाट्यावर आल्या तशी ती पहिल्यांदा पळून आली ती आपल्या ठाण्यानजीकच्या मुंब्रा कौसा भागामध्ये. तर मुंब्र्यातल्या डेन्स पॉप्युलेशन असलेल्या म्हणजे भरगच्च अशी मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या ठिकाणी तिचं सासर म्हणजे तिच्या नवऱ्याचं घर आणि तिथेच तिने एका डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती. त्यात ती गर्भवती आहे हे सिद्ध झालं होतं. काही चाचण्या झाल्या तिच्या आणि ती तिथूनही निसटली आणि त्यानंतर आपले पोलीस इथे पोहोचले. म्हणजे एखाद्या हिंदी सिनेमात जसं दाखवलं जातं की सगळं कांड संपल्यानंतर म्हणजे गुन्हा करून गुन्हेगार पळून गेल्यानंतर आपले पोलीस त्या ठिकाणी येतात. मग असे त्या जीपमधून उड्या मारत कोई अपनी जगह से हिलेगा नाही म्हणत वगैरे जातात. पण तिथे कोणी नसतंच मुळात. तर कसलं कोण काय हलवणार म्हणजे कोण हिलेगा वहाँ पे. तर विनोदाचा आणि उपहासाचा जो काही भाग आहे यातला वगळला ना तर अतिशय गंभीरतेनं बघण्यासारखं हे प्रकरण होतं. याचे धागेदोरे अगदी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरच्या एका रिसॉर्टपर्यंत पोहोचले होते. त्या रिसॉर्टमध्ये काय काय झालं होतं याबद्दल जी माहिती मला मिळाली आहे त्या माहितीतला काही अंश मी तुमच्या पुढे सादर केला होता. पण एकूणच या तपासाला कुठे आपल्या या अशा व्हिडिओजमुळे काही गालबोट लागू नये, अडथळा येऊ नये म्हणून मी पुढची जी काही मालिका चालवणार होतो ती थांबवली. आता झालं असं की ज्या निदा खानला शोधण्यासाठी आपले पोलीस धडपडत होते त्या पोलिसांना निदा खान सापडली आहे ती छत्रपती संभाजीनगरात. आता छत्रपती संभाजीनगर म्हणणाऱ्यांना काय म्हणायचं, कारण हे औरंगाबाद जे आहे जे जुनं ते अजूनही तसंच आहे. या शहराचा रंग, या शहराचा जो काही एक आत्मा असतो ना तो मात्र नावं बदलून बदलता येत नाही हे सिद्ध झालेलं आहे. कारण आतमध्ये अंतरंगात जे खदखदतं आहे ना ते तसंच कायम राहणार आहे आणि त्याचं नाव औरंगाबाद आहे. या औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे. या MIMचा एक माजी खासदार आहे इम्तियाज जलील. या MIMचे काही नगरसेवक या शहराच्या महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एक मोठी इकोसिस्टीम, मुसलमानांची इकोसिस्टीम या औरंगाबाद शहरात कार्यरत आहे. आणि तिथं जर कुठल्या मुस्लिम गुन्हेगाराला पनाह हवी असेल, आश्रय हवा असेल तर तो अगदी विनासायास मिळू शकतो. आणि हे उघडपणे या माजी खासदारानं इम्तियाज जलीलनं प्रेससमोर, मीडियासमोर सांगितलं होतं की निदा खान हिने जर माझी मदत मागितली आणि जर मला ती शक्य असेल तर ते मी तिला जरूर करीन म्हणून. हे एक प्रकारचं आव्हान होतं तपास यंत्रणांना, पोलिसांना, राज्यकर्त्यांना, या सरकारला. पण ते कुणाच्या लक्षात आलं नाही. त्या इम्तियाज जलीलने जे उघडपणे बोलून दाखवलं होतं ते तो करू धजावणार नाही एवढी आमच्या कायद्याची भीती या जनमानसात पसरलेली आहे. आणि इम्तियाज जलील तर खुद्द उच्च शिक्षित म्हणजे उच्च विद्या विभूषित आहे. तो माजी लोकप्रतिनिधी आहे, माजी खासदार आहे. तर तो तरी किमान असं काही करणार नाही असं वाटलं असावं बहुतेक. आणि याच वाटलं असावं बहुतेकचा फायदा घेत इम्तियाज जलील आणि त्यांच्या MIM नावाच्या ज्या काही राजकीय पक्षानं जे काही या निदा खानला लपवण्याचं कांड केलेलं आहे. आता उघडपणे इम्तियाज जलीलवर आरोप करता येत नसला तरी मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं निदा खानला अटक झाली आहे त्यासोबत अजून 2 जणांना अटक व्हायला हवी. त्यात सगळ्यात पहिला हा इम्तियाज जलील असेल. दुसरा मतीन पटेल नावाचा
जो MIMचा नगरसेवक आहे, जो या औरंगाबाद शहरामधल्या एका मुस्लिम वस्तीत राहतो. त्या वस्तीच्या टोकाला जिथं एक छोटंसं शेत आहे, आजूबाजूला फारशी वस्ती नाही आणि एकुलतं एक असं एक टोकावरचं जे काही घर आहे, त्या घरामध्ये या निदा खानला त्यानं पनाह दिली होती आणि ही अल्लाह की नेक बंदी आणि हे सगळे बाकीचे तिचे मदतगार, खुदाई खिदमतगार ज्याला म्हणतो आपण, हे सगळे मिळून ज्या पद्धतीनं लव्ह जिहादचा हा जो काही अजेंडा आहे तो या महाराष्ट्रात राबवत होते, त्यासाठी त्यांच्यावर हेच आरोप ठेवत कायद्याच्या तरतुदीनुसार त्या दोघांनाही अटका व्हाव्यात, त्यांचीही चौकशी व्हावी. थर्ड डिग्री वगैरे जे काही म्हणतात पोलिसी खाक्या वगैरे जो दाखवला जातो आणि त्यानंतर आरोपी असा पोपटासारखा बोलू लागतो आणि मग जेव्हा असा हा रट्टा पडला की मग पोपट बोलू लागले, तर कदाचित अजून काहीतरी भयानक आणि अजून काहीतरी विस्फोटक असं त्यांच्या जबान्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण एवढं मोठं कांड घडल्यानंतर त्या सगळ्या घटनेची जी काही हँडलर होती, मास्टर माइंड होती, तिला जवळपास 40 दिवसांपेक्षा जास्त म्हणजे 1.25 महिना या आपल्या कार्यतत्पर अशा महाराष्ट्र पोलिसांपासून लपवून ठेवणं हे साधं सोपं काम नव्हतं. मुंब्र्यात शिरून तिला शोधणं जसं कठीण आहे, कारण मुंब्रा, कौसा आणि त्यानंतर भिवंडीतल्या पडघ्यासारख्या ठिकाणी अजूनही काही असे इलाके आहेत की जिथं मुसलमानांच्या विरोधात कारवाई करायला जाल तर फसाल. कदाचित तिथं तुम्ही तुमच्या जीवालाही मुकाल अशी परिस्थिती आहे. कल्याणमध्ये एक इराणी लोकांची वस्ती आहे. आता हे इराणी कुठून आले, इथे वसले आणि हे बहुतांश इराणी गुन्हेगार आहेत आणि या गुन्हेगारांवर जेव्हा जेव्हा कारवाई करायला पोलीस जातात तेव्हा पोलिसांना आपल्या जीवावर उदार होऊन ही कारवाई करावी लागते, कारण ह्या इराण्यांच्या बायका, त्यांची मुलं, ते स्वतः गुन्हेगार असलेले गुंड हे सगळे पोलिसांवर तुटून पडतात. प्रसंगी गरम पाणी, लाल तिखट, तो पेपर स्प्रे जो महिला स्वतःच्या संरक्षणार्थ सध्या पर्समध्ये ठेवतात, या सगळ्या गोष्टी अगदी घरातल्या भाज्या चिरण्याच्या विळ्या, चाकू, सुरे हे सगळं वापरलं जातं आणि गुन्हेगारांना वाचवलं जातं. ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आहे. मुंबईपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांमध्ये औरंगाबाद हे आज भलेही नावानं छत्रपती संभाजीनगर झालेलं असेल, पण त्या आतून त्याच पद्धतीचं हिरवगार असं औरंगाच्या त्या सगळ्या परंपरा आणि त्याच्या पाऊलखुणा जपणारं असं औरंगाबादच आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण मुंब्रा, कौसा, भिवंडीतला पडगा वगैरे हे जे काही भाग होते किंवा अगदी गेला बाजार मुंबई शहरातल्या, दक्षिण मुंबईतल्या पायदुनी डोंगरीसारख्या किंवा अब्दुल रहमान स्ट्रीटसारख्या ठिकाणी या निदा खानला लपवलं गेलं असावं अशी जी काय आशंका लोकांना वाटत होती, त्याही पलीकडे जात ज्या पद्धतीनं आणि शिताफीनं, मोठ्या चलाखीनं एक खासदार, जर ती माझ्याकडे आली असती तर मी तिला मदत केली असती, ती या सगळ्या प्रकरणात निर्दोष आहे, तिची कड घेत होता जो माणूस, तो उघडपणे मीडियासमोर बोलतो, जर आली असती तर मदत केली असती. पण आता तर प्रत्यक्ष ती बाया यांच्याच पक्षाच्या एका नगरसेवकाच्या मदतीनं औरंगाबादमध्ये मुस्लिम बहुल वस्तीमध्ये राहत होती. थोडके नाही तर तब्बल 40 दिवस ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, गुंगारा देऊन एक प्रकारे आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेला वाकुलं दाखवत होती. अखेर तिला अटक झाली. ही एक झालेली अटक पुरेशी नाही. जर नाशिकच्या TCSमधलं धर्मांतरणाचं जे काही कॉर्पोरेट लव्ह जिहादचं जे काही प्रकरण आहे ना, ते जर पूर्णपणे उघडकीस आणायचं असेल, यांची मोडस ऑपरेंडी जाणून घ्यायची असेल आणि हे केवढं मोठं सिंडिकेट आहे, छोटं मोठं 1-2 जणांचं काम नाही, तर यामध्ये एक सिंडिकेट काम करतं आहे. इस्लामी राजकारणी, इस्लामी प्रतिभावंत, इस्लामी बुद्धिवादी, इस्लामी विचारवंत अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या केमोफ्लाज केल्या जाऊ शकणाऱ्या ज्या घटकांना सोबत घेऊन हे सिंडिकेट चालवलं जात असेल तर आपण फसतोय आणि आपल्याला फसवण्यासाठीचं सगळं चाललं आहे हे उघडकीस आणायचं असेल तर निदा खानसोबत या 2 पदाधिकाऱ्यांची, MIMच्या पदाधिकाऱ्यांची अटक होणं गरजेचं आहे. पोलिसांना गुंगारा देत या सगळ्या प्रकरणाला एका वेगळ्याच पद्धतीनं अगदी सावध रीतीनं हाताळत या सगळ्या आरोपींना भारताबाहेर काढण्याचं काम पुढे होणार होतं का? त्या पद्धतीनं किती प्रगती झाली होती? यांना कुठल्या मार्गानं भारताबाहेर काढलं जाणार होतं? कारण भारतात हे फार काळ लपून राहणं शक्य तर नव्हतंच. पण निदा खान ही गर्भवती असल्यानं कदाचित तिला महाराष्ट्र सोडून जाणं परवडत नसावं आणि त्या अवस्थेमुळे कदाचित ती मुंब्रा, कौसा, भिवंडी, पडगा याचबरोबर जवळपास अजून कुठे आपल्याला आसरा मिळू शकतो का,
जिथं ती सुरक्षितरित्या राहू शकेल असं तिला वाटलं, तर तो भाग औरंगाबाद होता. आणि त्या औरंगाबादेत तिला ज्या पद्धतीनं भूमिगत केलं गेलं होतं, लपवलं गेलं होतं आणि त्या लपवण्यासाठी जी कोणी मेहनत घेतली आहे, मदत केली आहे, त्या लोकांनाही कायद्याने आपल्या चपेटमध्ये घेतलं पाहिजे. आणि एकदा का कायद्याच्या कचाट्यात हे सगळे आले, की मग किती मोठा डाव होता हे उलगडायला वेळ लागणार नाही. एकंदरच या कॉर्पोरेट जिहादमध्ये अडकलेले लोक नुसते तिकडचे कर्मचारी नाही आहेत. शिकून सवरून ज्यांना मोदीजींनी या समाजाचं उत्थान व्हावं म्हणून एक हात में लॅपटॉप और एक हात में कुरान अशा पद्धतीची सूट दिली होती, मोकळीक दिली होती. आणि त्याचा हा गैरफायदा घेत हे जे कोणी लोक आता शिकून सवरून या क्षेत्रात उतरलेत आणि उतरताना यात त्या कॉर्पोरेट जिहादला लव्ह जिहादची किनार आणि मग एक प्रकारे हिंदू मुलींची लैंगिक छळवणूक चालली होती, पिळवणूक चालली होती. ती आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळे या गुन्हेगारांना माफ करायचं सोडून द्यायचं की कायद्याचा बडगा दाखवायचा, यावर आपलं मत जे आहे ते जरूर व्यक्त करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.